तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव प्रतिभा प्रेमसिंग परदेशी. मी मुक्काम पोस्ट डांबुर्णी तालुका पाचोरा येथील रहिवासी आहे. गेल्या 3 वर्षापासून मला राशन कार्ड नाहीये. राशन कार्ड साठी मी फिरते, तर मला नुसते 2 वर्षापासून उडवीचे उत्तर दिले जातात. राशन कार्ड मिळत नाही आणि माझ्या मुलीचं नाव ते वाढवून देत नाही. नवीन रेशन कार्ड घ्यायचं का जुनं आहे? नाही, माझ्या सासऱ्यांचं पूर्वीचं पिवळं राशन कार्ड होतं, पण ते हरवलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी उपोषणला बसलेली होती त्यावेळेस स्वतः बीडीओ साहेबांनी मला पिवळा राशन कार्डची बोली म्हणजे लेखी करून दिलेली आहे. त्या बाबतीत साहेबांना पण पिवळं कार्ड द्यावं म्हणून लेखी करून दिलेली? हो. नाही, मग मी तसे जवळजवळ 1 वर्ष झालं तेव्हाच दिली होती. 3 वर्ष झाले सर. आणि माझ्या इथल्या साहेबांना पत्र दिलेलं आहे. मग इथल्या साहेबांनी मला ग्राम पंचायतचं पत्र सांगितलं, तर ग्रामपंचायतचं ठराव पत्र पण उपसरपंच यांनी पहिल्याने चुकीचं दिलेलं होतं, नंतर बरोबर दिलं. तरी ठरावपत्र आणून देखील सुद्धा मला हे पिवळं राशन कार्ड देत नाही. माझ्याकडे शेत जमीन नाही, गावामध्ये असं पक्क घर नाही. मला मोलमजुरी करतो मी आणि माझे पती, तर असं असूनही मला राशन कार्ड देत नाही. नुसते उडवाउडवीचे उत्तर देतात. आणि माझे मुलं शाळा शिकतात सर, त्यांच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा वगैरे आहेत. त्यांच्या शालेय कामासाठी मला राशन कार्डाची आवश्यकता आहे. तसंच माझ्या घरकुल यादीमध्ये किती वेळ झाले इथे मी 1-2 महिन्यातून येतच असते सर. 3 वर्षापासून? हो, 3 वर्ष. उत्तर देतात हे असंच सांगतात की गेलेलं आहे, टाकलेलं आहे, हे असं उडवाउडवीचे उत्तर देतात हे. आणि ज्यांच्याकडे शेतीबाडी आहे, जमीन आहे, त्यांना पिवळं राशन कार्ड आहे. आणि आमच्यासारख्या गोरगरिबाला, आमच्याकडे शेती नाही, बाडी नाही, गावात घर नाही, म्हणजे गावात घर आहे पण घरकुल नाही, पत्राच्या सेलमध्ये राहतो. कार्ड नसल्यामुळे तुमच्या कोणत्या योजना गेल्या हातातून? घरकुलची योजना गेली. माझ्या मुलांच्या 2 वेळेस शिष्यवृत्ती फॉर्म कॅन्सल झाल्या, तर 3ऱ्या वेळेस आलेला आहे. पण यांनी जर वेळेवर दिला तर होईल, नाही तर होणार नाही. असं काही ऐकलं की इथे कोणी काही अर्ज देऊन ठेवलाय की तुम्हाला कार्ड देऊ नये? हो, तसंच उपसरपंच यांची चाल आहे. कारण उपसरपंच मला पागल म्हणतात, सायको म्हणतात. जर मी एक पागल राहिली असती, सायको राहिली असती, मी 1 वर्षापासून जामनेरमध्ये मुलं स्वतःच्या कष्टाने शिकवत आहे सर. विनाकारण उपसरपंच मला मानसिक त्रास देत असतात, समाजात माझी सायको म्हणून बदनामी मिळवतात. तसंच उपसरपंच यांनी माझ्या पतींचं नाव पहिल्या यादीत होतं घरकुलमध्ये, माझ्या पतींचं नाव वगळण्यात आलेलं आहे. त्यांच्या भाऊबंधांमध्ये एकेका घरामध्ये 3-3 खोल्या मंजूर करून आणून दिलेल्या आहे. आमचं नाव डायरेक्ट उडवून टाकलेलं आहे सर. तुम्हाला पिवळं कार्ड आधी पाहिजे? हो, पिवळा कार्ड पाहिजे. आणि घरकुल यादीमध्ये जे माझ्या पतींचं नाव वगळण्यात आलेलं आहे ते नाव हवंय मला. हो. आणि इथले अधिकारी पण माझ्याशी उलट सुलट काहीतरी बोलत होते. आणि तू पागल आहे बा काय, असं करून माझी शूटिंग. नाही, अधिकारी नाही, ते जे कर्मचारी होते. आणि तो एक मुलगा माझी शूटिंग करत होता. म्हटलं तुला काय अधिकार आहे रे शूटिंग करण्याचा? मी त्याचा मोबाईल घेतला आणि डायरेक्ट फोडून टाकला. कारण कोणाचीच मोबाईलची शूटिंग करण्याचा त्याला अधिकार नाहीये. आणि माझ्यावर काही पण आरोप घेत होते आणि माझ्या चरित्रावर पण काय म्हणजे बोलत होते. हे ते त्यांच्यावर मी कंप्लेंट करायला जात होती, पण साहेबांनी सांगितलं की ताई जाऊ द्या, काही कंप्लेंट करू नका, असं म्हणून मी साहेबांचा मान ठेवून थांबून गेली सर. आणि मला कार्ड नाही मिळालं तर मी माझ्या मुलांना घेऊन उपोषणला बसणार आहे. माझ्या छोट्या मुलांना घेऊन मी उपोषणला बसणार आहे. आणि घरकुलची यादीची चौकशी करण्यात यावी, हेही माझं तहसीलदार साहेबांना निवेदन आहे. की मागे बोलले होते की काही लोकांनी घरकुलचे पैसे खाल्ले पण हो, घराच्या घरकुल यादीमध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे. उपसरपंचांनी त्यांच्या भाऊबंधांमध्ये एकेका घरात 3-3 खोल्या मंजूर करून आणून दिलेल्या आहे. ज्या काही मुलांचे लग्नही झालेले नाहीत तरी पण त्यांना खोल्या मंजूर करून आणून दिलेल्या आहेत. पुरावा देऊ शकता? हो, मी पुरावा देऊ शकते. माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट आहे. माझी एकच विनंती आहे सर आपल्याला की तुम्ही पत्रकार या नात्याने आमच्यासारख्या गोरगरिबांवर खूप अन्याय होतोय. काय म्हटलं ते रेशन कार्ड बद्दल? कधी देणार आहे काय? ते सांगितलंय की आम्ही देऊ म्हणून 2-4 दिवसांनी. तुमच्याकडून काही लिहून घेतलं ते? नाही, काहीच नाही लिहिलं. कोणी दमदाटी वगैरे केली? नाही, दमदाटी फक्त ते कर्मचाऱ्यांनीच काहीतरी असं काही बोलत होते ते रिकामे. वेगळं बोलत होते? हा, वेगळं बोल